संघर्ष फास्ट न्यूज सदैव आपल्या सेवेत। खर्डी तालुका निर्मितीच्या लढ्याला संघटित दिशा। खर्डी तालुका निर्मिती समन्वयक समितीची स्थापना। अनिल घोडविंदे अध्यक्षपदी। खर्डीला स्वतंत्र तालुक्याचा दर्जा मिळावा या अनेक वर्षांपासूनच्या जनभावनेला आता संघटित आणि निर्णायक लढ्याची दिशा मिळाली आहे। खर्डी तालुका निर्मितीसाठी आज जीवनदीप महाविद्यालय दळखण येथे महत्त्वपूर्ण बैठकीचे आयोजन करण्यात आले होते। पहिलीच बैठक असतानाही खर्डी तालुका निर्मितीच्या मागणीसाठी नागरिक, सामाजिक कार्यकर्ते, पत्रकार आणि विविध क्षेत्रातील मान्यवरांची समाधानकारक उपस्थिती लाभली। बैठकीत उपस्थित मान्यवरांनी खर्डी तालुका निर्मितीची गरज, त्याचे सामाजिक, प्रशासकीय व विकासात्मक महत्त्व तसेच यासाठी भविष्यात कोणत्या पद्धतीने व्यापक जन आंदोलन उभारता येईल याबाबत आपली मते मांडली। खर्डी तालुका झाल्यास परिसरातील नागरिकांना प्रशासकीय सुविधा अधिक सुलभ होतील आणि विकासाला नवी गती मिळेल असा सूर यावेळी व्यक्त करण्यात आला। खर्डी तालुका निर्मितीची मागणी केवळ चर्चेपुरता मर्यादित न ठेवता ती संघटितपणे शासन दरबारी मांडण्यासाठी खर्डी तालुका निर्मिती समन्वयक समितीची स्थापना यावेळी करण्यात आली। विशेष म्हणजे खर्डी तालुका निर्मितीच्या मागणीसाठी सर्वप्रथम आवाज उठवणारे सामाजिक कार्यकर्ते तथा पत्रकार अनिल घोडविंदे यांच्या समितीच्या अध्यक्षपदी एकमताने निवड करण्यात आली। त्यांच्या नेतृत्वाखाली हा लढा अधिक व्यापक करण्याचा निर्धार यावेळी व्यक्त करण्यात आला। तसेच उपाध्यक्षपदी दिनेश निमसे, गणेश राऊत, चंद्रकांत जाधव तर सचिव यशवंत सापळे, सहसचिव योगेश निपुर्ते, खजिनदार गुरुनाथ भोईर, सहखजिनदार किसन विशे तसेच समितीमध्ये विविध क्षेत्रातील कार्यकर्ते व मान्यवरांची सदस्य म्हणून निवड करण्यात आली। त्यामध्ये किशोर शेलवले, प्रकाश सांडे, एकनाथ कौर, सचिन निचिते, अशोक वीर, अप्पा बेंडकुळे, पत्रकार अंकुश भोईर, फारुख मेमन, शाकीर शेख, शंकर भगत, किसन सापळे, अंकुश जागळे, योगेश वागे, सचिन खाडे, बंडू खर्डीकर, जनार्दन भेरे, वैभव गंधे, महेश कुकडे, अशोक निमसे आदींचा सर्वानुमते सदस्य म्हणून समावेश करण्यात आला। आपला हक्क आपला विकास या भावनेतून खर्डी तालुका निर्मितीसाठी व्यापक जनसमर्थन उभे करण्याचा निर्धार बैठकीत करण्यात आला। प्राथमिक बैठक असूनही मिळालेला उत्स्फूर्त प्रतिसाद आणि उपस्थित नागरिकांची संख्या पाहता खर्डी तालुका निर्मितीच्या मागणीला जन आंदोलनाचे स्वरूप प्राप्त होण्याची चिन्हे दिसू लागली आहेत। दरम्यान पुढील आंदोलनाची दिशा, शासन स्तरावर पाठपुरावा, विविध लोकप्रतिनिधींच्या भेटी तसेच आगामी कार्यक्रमांचे नियोजन लवकरच निश्चित करण्यात येणार असून पुढील बैठकीचे आयोजनही लवकरच करण्यात येणार आहे। खर्डी तालुका निर्मितीचा आवाज आता एका व्यक्तीचा किंवा एका गावाचा राहिला नसून तो संपूर्ण परिसराच्या विकासाचा सामूहिक आवाज बनत चालला आहे। संघर्ष फास्ट न्यूज, अंकुश भोईर, खर्डी। आज खर्डी तालुका निर्मितीसाठी या ठिकाणी बैठकीचं आयोजन करण्यात आलं होतं। सर्वानुमते तुमच्या अध्यक्षपदी निवडही करण्यात आलेली आहे। एकंदरीत काय संकल्पना आहे, काय सांगाल? आमचं एकच संकल्पना आहे की हा जो आमचा विभाग आहे, तो आगाई विभाग असेल, खर्डी असेल, कचरा असेल, टेंबा असेल किंवा वाशाळी, हा विकासापासून वंचित आहे आणि तो वंचित का राहतो तर त्यांना ज्या सुविधा पाहिजे, नागरिक सुविधा, त्या या ठिकाणी मिळत नाही आहे आणि त्या मिळाव्या म्हणून जर शहापूरचा जर विभाजन होणार असेल तर आमचा खर्डी तालुकाच झाला पाहिजे ही मागणी आम्ही या ठिकाणी केलेली आहे। या ठिकाणी सर्व शासकीय कार्यालय होती आणि जे लोकांना इतर ठिकाणी काही कामासाठी हेलपाटे मारावे लागणार नाही आणि विशेष करून या आरोग्य सुविधा असतील किंवा रोजगार असेल त्यासाठी आमच्या या ठिकाणी औद्योगिक MIDC मंजूर झालेली आहे, तेव्हा स्थानिकांना या ठिकाणी रोजगार देखील मिळेल आणि या तालुक्यामुळं बराचसा फायदा या विभागाचा पर्याय या परिसराचा होणार आहे। त्याकडे आमची एकच मागणी आहे, सर्वांमध्ये आपण जो मिटिंग झाली त्या मिटिंगात सर्वांमध्ये एकच मागणी झालेली आहे की जर शहापूरचं विभाजन होणार असेल तर विभाजन करून खर्डी तालुका करावा ही एकमेव मागणी आमच्या सर्व पक्षीय आणि सर्व सामाजिक संघटनांच्या वतीने करण्यात येते। आज खर्डी तालुका निर्मितीसाठी एक मीटिंगचं आयोजन करण्यात आलं होतं, काय सांगाल? आज खूप महत्त्वाची मीटिंग झाली। खर्डी पंचक्रोशीतील विभागातील सर्व पक्षीय नेते, सर्व सामाजिक कार्यकर्ते, सांप्रदायिक कार्यकर्ते
जे प्रबोधन करतात त्या सर्वांमध्ये एक असा निर्णय घेण्यात आला की जर शहापूर तालुक्याचं जर विभाजन होत असेल तर हा खर्डी तालुका व्हावा असं सगळ्यांची इच्छा आहे. कारण का या आमच्या परिसरातून जे आमच्यापासून 40-45 किलोमीटरवर जी गावं आहेत त्या अतिदुर्गम आहेत, डोंगराळ प्रदेश आहे आणि त्या अनुषंगाने त्यांचा दुर्बळ असल्यामुळे त्यांचा विकास झाला नाही. त्यांना शैक्षणिक क्षेत्रामध्ये वाटचाल करण्यासाठी किंवा आरोग्यासाठी खूप मोठ्या अडचणी येतात आणि त्या अनुषंगाने आमच्या इथे काही म्हणजे आरोग्यासाठी काही सुविधा नाही आहेत आणि त्याच्यामुळे आदिवासी भाग असल्यामुळे आदिवासी लोकांना फार मोठा त्रास सहन करायला लागतो. त्यांना कधी कधी तर डोळी घेऊनही यायला लागतं. गाड्यांची सुविधा नसते. शासकीय दळणवळणाची सुविधा शहापूरपर्यंत पोहोचण्यासाठी खूप लांबर पडते. उपचाराआधीच त्यांचा काही लोकांचा मृत्यू ओढवतो. डिलिव्हरी पेशंट रस्त्यातच डिलिव्हरी होतात आणि ह्या अनुषंगाने जर खऱ्या अर्थाने जर आदिवासी समाजाला न्याय द्यायचा असेल तर खर्डी तालुका शासनाने विचार करून खर्डी तालुक्याची निर्मिती व्हावी अशी आमच्या सर्वांमध्ये या आजच्या मिटिंगमध्ये ठराव पास करण्यात आलेला आहे. सामाजिक क्षेत्रामध्ये काम करतो, कोणी राजकीय क्षेत्रामध्ये काम करतो, त्यावेळेस आपापले पदस्थाने वेगळे असतात, परंतु ती सगळी आज बाहेर ठेवून आपण केवळ आणि केवळ खर्डी तालुका झाला पाहिजे हा उद्देश मनात ठेवून आपण एकत्र आलो. ही मागणी देखील रास्त आहे. कारण आपण जर तालुक्यात बघितलं तर 250 ते 300 एकर शासकीय जागा मला वाटते खर्डी या ठिकाणी आहे. त्या ठिकाणी तालुक्याला जे आवश्यक असतं ग्रामीण रुग्णालय, ते ग्रामीण रुग्णालयाची इमारत आणि तेही आपल्या ठिकाणी चालू आहे. तालुक्यासाठी क्रीडा संकुल लागतं, ते क्रीडा संकुल आपलं प्रस्तावित आहे, जागा उपलब्ध झालेली आहे. रोजगारासाठी आपल्याकडे प्रस्तावित MIDC आहे, MIDC मंजूर आहे 750 एकरवर, तिथे देखील काम चालू आहे. म्हणजे तालुक्याला ज्या मूलभूत सुविधा पाहिजे त्या या ठिकाणी आहेत आणि विशेष म्हणजे खर्डी हे जे ठिकाण आहे ते तिन्ही धरणांच्या मध्यस्थानी आहे. एकीकडे तानसा असेल, एकीकडे भातसा असेल, एकीकडे मोडकसागर असेल आणि या तिन्ही धरणांच्या मध्ये असलेली जागा म्हणजे खर्डीची आहे आणि खर्डी ही या परिसरातील सगळ्यांची बाजारपेठ आहे, मध्यवर्ती बाजारपेठ आहे आणि या ठिकाणी आपण सर्व काही ना काही कामानिमित्त येत असतो. म्हणजे मध्यवर्ती ठिकाण देखील खर्डीच आहे आणि खर्डी झाली पाहिजे ही सगळी तुम्हाला सर्वांची मागणी आहे. इथून जर आपण बघितलं तर शहापूर पासून कसारा जर बघितला तर तो 35 किलोमीटर 35-36 किलोमीटर आहे आणि वाशाळा बघितलं तर ते 40-42 किलोमीटर होतोय. त्यानंतर पुढे तुम्ही वेळूला गेला तर ते 45 किलोमीटर पण जाईल. नागना आहे, इकडे मिगाव आहे, इकडे आंतूप आहे. म्हणजे तालुक्याच्या दृष्टिकोनातून जे अंतर पाहिजे ते अंतरही खूप आहे. म्हणजे उद्या माझा विगावचा माणूस असेल, मालचा माणूस असेल किंवा तुमच्या वेळूचा पाटोलचा माणूस असेल, त्याला शहापूरला जायचं असेल तर त्याला 4-5 गाड्या बदलून शहापूरला जावं लागतं आणि त्या ठिकाणी एखादा तुमच्या शासकीय कामासाठी तो तहसीलला जर गेला आणि तो सहाय्यक त्या ठिकाणी नसला तर परत त्याला तेवढ्याच रिटर्न पैसे खर्च करून आणि तो दिवस मोडून रोजगार मोडून त्याला परत गावाला यावं लागतं. ही वस्तुस्थिती आहे आणि ती कुठेतरी आपल्याला ही संधी आलेली आहे. खर्डीच्या रूपात जर तालुका जर झाला तर नक्कीच विकास या ठिकाणी होईल. आणि मित्रांनो, आपण ही एक सहविचार सभा आयोजित केलेली आहे. याच्यामध्ये प्रत्येकाचे विचार ऐकून घेतले जातील, प्रत्येकाचं म्हणणं ऐकून घेतलं जाईल आणि त्यानुसार पुढची दिशा आपण ठरवली जाईल. याच्यामध्ये कोणताही लीडर नसणार आहे. फक्त एक आपली संघर्ष समिती म्हणून एक समिती आपल्याला बनवावी लागेल. कारण आपल्याला आपल्या एका ज्या समितीचं म्हणजे जर लेटर पॅड असेल तर त्या दृष्टिकोनातून आपल्याला मुख्यमंत्री असतील, उपमुख्यमंत्री असतील किंवा महसूल मंत्री असतील त्यांच्याकडे आपल्याला पत्रव्यवहार करावा लागेल. मला आनंदाची गोष्ट एकच आहे की आपण ही पहिली सभा घेतोय, पण पहिली सभा घेत असताना पूर्ण तालुकावर खर्डीचंच नाव झालेलं आहे. कारण जिथे बघतो तिथे खर्डी तालुका झाला पाहिजे. कारण सोशल मीडियाची ती ताकद आहे, ती ताकद आपल्या सगळ्या युवा वर्गाने वापरली आणि ते बनलेले बॅनर असतील किंवा मागणी असेल ते इतर ग्रुपवर जेव्हा गेली त्यावेळेस बघितलं ते पूर्ण ग्रुपमध्ये बघतोय तर फक्त खर्डीचं नाव येतंय आणि ते पहिलीची मागणी किनवलीची होती. तो शासन बघेल काय करायचं ते, परंतु ज्या शासकीय याच्यामध्ये जर खर्डी धोके असेल तर शासन नक्की खरेदी करेल. पण तो आपण कुठल्याही प्रकारे मागे ठरलो नाही पाहिजे, आपली मागणी लावून धरली पाहिजे. त्या निमित्ताने या ठिकाणी आपण एकत्र आलोय. प्रत्येकाचं म्हणणं ऐकून घेऊया आणि एक पुढची दिशा ठरवूया. धन्यवाद.